मराठवाड्यात पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। गावातली तळी विहिरी आटल्यानं गावात पाणीच मिळत नाही। त्यामुळे अनेक गावातलं स्थलांतर वाढलंय। त्यामुळे अनेक गावातल्या सधन शेतकऱ्यांनाही मजुराप्रमाणे जगण्याची वेळ आली आहे। रखरखत्या उन्हात शेतात मजुरी करणारे हे आहेत तुकाराम गणसे। तुकाराम औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या वाहे गावचे। गावात त्यांची वडिलोपार्जित शेती आहे, मात्र दुष्काळामुळे शेतीचं काम नाही। त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना आता दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्याची वेळ आली आहे। सध्या ते औरंगाबाद जवळच्या बिडकीन गावात मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतायत। अनियमित पडणारा पाऊस, गारपीट आणि दुष्काळ यामुळे तुकाराम यांची अवस्था बिकट झाली। त्यातच वाहे गावातल्या विहिरी, तळी आटल्यानं गावात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली। दररोज 3 ते 4 तास फिरून पाणी मिळवणं अवघड होत चालल्यानं तुकाराम यांनी कुटुंबियांसह गाव सोडलं आणि बिडकीनमधल्या एका शेतात मोलमजुरी करून गुजराण करायला सुरुवात केली। पाणी येत नाही, पाणी भेटत नाही आम्हाला। 2-2, 3-3 तास हिंडावं लागतं पाण्यासाठी, म्हणून आम्ही गाव सोडून दिलं। रोजगार आम्ही काही भेटत नाही, शेती कमी असल्यामुळे आम्हाला काही कामं लागत नाही। कुटुंब घेऊन इकडे आलो। तुकारामचा मुलगा नवनाथही बिडकीनमध्ये ठिबक सिंचनची कामं करू लागलाय। आपल्या शेतातल्या पिकांना पाणी देणारे हात आज दुसऱ्याच्या शेतातल्या पाण्याचं नियोजन करू लागलेत। तुकाराम आणि नवनाथ दोघांची मिळून आठवड्याची मजुरी 1000 ते 1200 रुपये मिळते। त्यात उदरनिर्वाह करताना अनेक अडचणींचा सामना कणसे कुटुंब करते। मात्र यंदा पाऊस चांगला झाला तर गावाकडे परत जाणार, सगळं ठीक होणार अशी आशा मात्र कायम आहे। आम्ही हेच आपलं ठिबकवर जातो, काम करतो। आपलं 700-800 रुपये येते हप्त्याचे। 4-5 दिवस काम लागतं ठिबकचं काम हेच। मग त्याच्यातूनच आपलं वडिलाचे ते 500-600 रुपये असं मिळून 1500 रुपयात आम्ही खर्च भागवतो। कसं तरी अडचण फार येते, पण आता नाईलाज आहे। दुष्काळानं बळीराजाला देशोधडीला लावलंय। अनेक मोठ्या शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे निसर्गानं साथ दिली आणि प्रशासनानं परिस्थिती गांभीर्यानं घेतली तरच या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।